आजच्या टिप या खास तुमच्या उपयोगाच्या आहेत. टिप्स पूर्ण पहा. प्रत्येक टिप्स ही तुमच्या उपयोगाची आहे. तर नमस्कार, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या अशा या किचन टिप्स, निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप्स. पण त्या अगोदर जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर टिप्स नंबर 1 आहे, नारळ पाणी दुपार होण्याअगोदर पिले तर ते अमृताचे काम करते. जेवढं जास्त वेळ नारळ पाणी तुम्ही ठेवाल तेवढं ते खराब होण्याचे चान्सेस असतात. टिप्स नंबर 2, देशी गाईचे दूध आणि तुपाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. टिप्स नंबर 4, गरम पाणी पिल्यामुळे 80% शरीराचे दुखणे नाहीसे होते. टिप्स नंबर 5, रोज 80 मिनिटे चालले पाहिजे. 1 मिनिटात 80 पावले चालले पाहिजे. आरोग्यासाठी खूप चांगले असते. टिप्स नंबर 6, 1 वर्षामधले 70 दिवस धान्य खाऊ नये. यामुळे लिव्हरमध्ये इन्फेक्शन होणार नाही. टिप्स नंबर 7, कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून घ्यावी. त्यानंतर ती तळून घेऊन चिवडा किंवा भेळमध्ये वापरावी. यामुळे चिवडा आणि भेळ टेस्टी, अगदी अप्रतिम आणि हिरव्या पातीमुळे खूप टेस्टी लागतो. टिप्स नंबर 8, खमंग ढोकळा करताना त्यात साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे. असे केल्याने ढोकळा नरम होतो आणि ढोकळा तयार झाल्यावर त्यावर चमचाभर साखर पाणी घालावे आणि ढोकळा बंद करून थोडा वेळ ठेवावे. असे केल्याने ढोकळा कोरडा न होता अतिशय मऊ होतो. टिप्स नंबर 9, पुरणपोळी बनवताना पुरणपोळी लाटण्याच्या वेळी गव्हाचे पीठ न वापरता ज्वारीचे पीठ वापरा. पोळी छान क्रिस्पी होते आणि चिवट देखील होत नाही. टिप्स नंबर 10, पराठे बनवताना उकडलेले बटाटा कुस्करून टाकावा. पराठे खूपच चवदार लागतात. छान मॅश करून घ्यायचे बटाटे. टिप्स नंबर 11, पावभाजी बनवताना भाजीमध्ये पावभाजी बनवून झाल्यानंतर सर्वात शेवटी बेसन पीठ पाण्यात मिक्स करून टाकावे. यामुळे पावभाजीला हॉटेलसारखी चव येते. टिप्स नंबर 12, डोसे करताना उडीद डाळीसोबत 4 ते 5 चमचे हरभरा डाळ भिजत घाला. हरभरा डाळीमुळे डोसाला छान रंग येतो आणि डोसा कुरकुरीत होतो. टिप्स नंबर 13, सँडविचसाठी हिरवी चटणी बनवताना त्यात बिया काढलेली ढोबळी मिरची आणि पालकाची काही पाने घालावीत. असे केल्याने कोथिंबीर कमी लागते आणि चटणीला रंग हिरवा येतो, तसाच टेस्टी लागते. टिप्स नंबर 14, गरमागरम इडली पात्रातून बाहेर काढण्याआधी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे. यामुळे इडली पात्रातून इडली पटकन निघतात. टिप्स नंबर 15, बरेच वेळा किचनचे बेसिन चिवट होते, ब्लॉक होते, त्यामधून वास येतो. अशा वेळेला बेसिनमध्ये 2 ते 3 चमचे खाण्याचे सोडा आणि मीठ टाका आणि त्यावरून थोडे गरम पाणी टाका. असे केल्याने बेसिनमधील साठलेली घाण निघून जाते आणि बेसिन पाईप देखील स्वच्छ होतो. टिप्स नंबर 16, फ्रीज साफ करण्याआधी 1 ते अर्धा तास अगोदर अनलॉक आणि नंतर रूम टेम्परेचर आल्यावर फ्रीज चांगला स्वच्छ व साफ करा. टिप्स नंबर 16, बरेच वेळा कापूर डबीतून उडून जातो व लवकर संपतो. त्यामुळे दरवेळेला नवीन कापूर आणावा लागतो. म्हणून डब्यात थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस जातो. टिप्स नंबर 17, पेरूचे पान खा. विस्मरण होत नाही, स्मरणशक्ती वाढते आणि दात दुखत नाहीत. टिप्स नंबर 18, शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नये म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा किंवा मीठ चोळून ठेवावे. यामुळे शेंगा फुटत नाहीत आणि खूप छान चव येते. टिप्स नंबर 19, नियमितपणे टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ले तर उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही. टिप्स नंबर 20, जर एखाद्याला डेंग्यूचा ताप आला असेल तर त्याला पपईच्या पानांचा रस द्या, ताप लवकर बरा होईल. टिप्स नंबर 21, वजन कमी करण्यासाठी पांढरा भात खाऊ शकतो की नाही? तर भात सोडण्याची अनेक कारणे आहेत. जेव्हा तुम्ही अतिरिक्त पाऊंड कमी करण्याच्या विचारात असता तेव्हा उच्च कार्बोहायड्रेट्स कॅलरीज कमी करण्यात अडथळे आणू शकतात. हे स्टार्चने परिपूर्ण असते, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे वजन कमी करणं कठीण होतं. तांदूळ हा आहारात वजन कमी करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला या सर्व टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.